हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज होती मला सायडर मेहंदीची ऑर्डर. फटाफट सगळी कामं आवरली. हर्षूचं आवरलं, त्याला झोपवलं. मी रेडी झाले आणि गेले क्लासमध्ये. मेहंदी स्टार्ट केली. त्यानंतर एक हात कंप्लीट झाल्यानंतर थोडा वेळ ब्रेक घेतला आम्ही. थोडा मध्ये मध्ये आम्ही ब्रेक घेत होतो, त्यामुळे 2-2.5 तास लागले मेहंदी कंप्लीट व्हायला पूर्ण. मेहंदी कंप्लीट केली आणि हा असा होता मेहंदीचा फायनल लुक. मेहंदीचे फोटोज व्हिडिओज घेतले पटकन आणि लगेच घरी जायला निघाले, कारण हर्षू वाट बघत होता माझी. रोज मी लवकर घरी जाते, आज थोडंसं लेट झालं होतं जायला. घरी आल्यानंतर त्याला खाऊ घातलं, त्यानंतर मी जेवण केलं, थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी आम्ही गेलो हर्षूचं 10 मंथचं फोटोशूट करायला. आम्हाला ह्यावेळेस थोडंसं ट्रेडिशनल शूट करायचं होतं. माझं ऑलरेडी डोक्यात होतंच थोडंसं बैलगाडा वगैरे किंवा असं शेतामध्ये शूटचं असं हे करावं, एडिटिंग वगैरे. आणि लग बाय चान्स तिथं बैलगाडाचं होतं सुद्धा. आणि हर्षूसुद्धा खूप खुश झाला होता बैलांना पाहून. आम्हाला आजीने ही बंडी घेतली होती उन्हाळ्यासाठी. लास्ट मंथ घेतली होती, बट अजूनसुद्धा त्याला ती खूप मोठी होती आहे. पण ठीक आहे, चालून गेलं. रेशू दीदीने छान त्याला क्राऊन घातला होता. किती गोंडस दिसतंय ना. आणि शेठजींचा हॅपीनेस तर बघा. छान तिथे फोटोज वगैरे काढले. जास्त नाही, मला 2च फोटोज क्लिक करायचे होते. फोटोज वगैरे सिलेक्ट केले तिथे. त्यानंतर घरी आले, हर्षूला खाऊ घातलं. त्याचं जेवण झाल्यानंतर मी जेवण केलं. तोपर्यंत तो थोडा वेळ खेळला. त्यानंतर त्याला झोपी लावलं. आणि माझ्या काही ऑर्डरच्या नक्की होत्या, त्या मी करायला घेतल्या. त्यासोबत आईस्क्रीम एन्जॉय केली. हे बघा पोरगं झोपेतच माझ्या केसांसोबत खेळते. असं थोडेसे लाड केले आणि असं संपला आमचा दिवस. सो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.